गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. बॉब प्रॉक्टर, रॉन्डा बर्न, राम वर्मा, अब्राहम हिक्स या सर्वांनी आपल्याला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या करायलाच पाहिजेत हे सांगितलेलं आहे. म्हणजे NLP, ॲफर्मेशन्स, ग्रॅटिट्यूड, लॉ ऑफ अट्रॅक्शन, सेल्फ लव्ह या सगळ्या बेसिक गोष्टी आपण रोजच्या रोज प्रॅक्टिसमध्ये ठेवल्याच पाहिजेत. कुठल्या पण गोष्टीच्या सक्सेस मिळण्यासाठी काही वेळ जावा लागतो, काही पिरियड जावा लागतो. जसं की आपल्याला स्वतःला जन्म घ्यायला 9 महिने लागतात, तसंच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या असतील, 24/7 हॅपी राहायचं असेल, आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, मनी पाहिजे असेल भरपूर, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रोजच्या रोज फॉलो केल्या पाहिजेत. माझी सक्सेस स्टोरी तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. आता बऱ्याच जण मला असं म्हणतात की आता तुला काही प्रॉब्लेमच नसेल, तू लॉ ऑफ अट्रॅक्शननी सगळ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेस. पण तसं नाही आहे. माझ्याबरोबरसुद्धा रोज प्रॉब्लेम्स असतात. मलासुद्धा बरेचदा रोज NLP करावं लागतं, बरेचदा करावं लागतं. त्याच्यानंतर माझ्याबद्दल काही लोकांचे प्रेज्युडाइज माइंडनं माझ्याशी लोक वागतात. काही लोकांची माझ्याबद्दल गैरसमज आहेत. ज्या गोष्टी माझ्या आहेत, ज्या मला मिळायला पाहिजेत त्या मला मिळालेल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण तरीसुद्धा माझ्याबद्दल जे लोक वाईट विचार करतात किंवा त्यांचं काही प्रॉब्लेम असतील माझ्याबरोबर, त्या सर्वांना मी माफ केलेलं आहे. मी परमेश्वराला, युनिवर्सला सांगते की जसं माझं माइंड प्युअर आहे त्या लोकांच्यासाठी, तसंच त्यांचं पण माइंड माझ्यासाठी प्युअर होऊ दे. त्यांचे सगळ्या गोष्टी त्यांच्या काही अडल्या असतील तर त्या पण सक्सेसफुली तू कंप्लीट कर. माझ्या पण सगळ्या गोष्टी कंप्लीट कर, अशी मी देवाजवळ रोज प्रार्थना करते. आणि त्यामुळे मी भरपूर पॉझिटिव्ह राहते. माझ्या मनामध्ये एकदाही निगेटिव्ह थॉट येत नाही. पूर्वी मी खूप हायपर व्हायचे, मला खूप राग यायचा, आता सगळं संपलं आहे असं वाटायचं. त्या सिच्युएशनमध्ये माझी सिच्युएशन अशी होती 8-9 महिन्यापूर्वी, पण मी त्यातूनही सक्सेसफुली बाहेर पडले. मी तुमच्यासमोरचं मोठं उदाहरण आहे. तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर रिगरसली पेशन्स ठेवून या सगळ्या गोष्टी फॉलो करा. सगळ्यांना माफ करा, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड द्या. उद्यापासून 15 दिवस आपण हेच प्रॅक्टिस करायचे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेसफुल व्हायचे. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.